तर श्री संत गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन सोहळा आहे। माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाचं वातावरण आणि अतिशय उत्साहाने हा प्रकट दिन साजरा होतो। सकाळपासूनच शेगावच्या मंदिरात भाविकांची मोठी रीघ पाहायला मिळते। शेवगाव मंदिरातील ही दृश्य आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश सोळंकी यांच्याकडून। गणेश, काय वातावरण सध्या शेगावमध्ये? नक्कीच आज सकाळपासून या ठिकाणी संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। त्याचं कारण असं आहे की आज संत गजानन महाराजांचा या ठिकाणी प्रकट दिन सोहळा आहे। आज गुरुवारही आहे, त्यामुळं भाविकांची मोठी मांदियाळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। संत श्री गजानन महाराजांच्या संस्थानकडून आज या ठिकाणी समाधी सोहळा असल्यामुळं, या ठिकाणी प्रकट दिन सोहळा असल्यामुळं या ठिकाणी कालपासून या ठिकाणी मंदिर जे आहे ते भाविकांसाठी 24 तास खुलं ठेवण्यात आलेले आहे। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये त्यामुळं मंदिर प्रशासनाकडे या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कालपासून या ठिकाणी मंदिर खुलं असल्यामुळं भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। लाखो भाविक जे आहेत ते संतनगरी शेगावमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर देशाच्या कानाकोपऱ्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक जे आहेत ते गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।